ठीक आहे. ऑनलाईन मध्ये आणि या ठिकाणी बोर्डवरती लक्ष द्या. आपण आपलं सेशन चालू करूया. स्टार्ट करत असताना जर बघितलं तर आपला जो चॅप्टर चालू आहे, कोणता चॅप्टर चालू आहे? ऍसिड्स अँड बेसिस. बरोबर आहे. ऍसिड्स आणि बेसिस मध्ये बघत असताना आज युजल एव्हरीडे आपण एक डेफिनेशन बघतोय, ते म्हणजे कोणती? तर तुमची व्हॉट इज द ऍसिड अँड व्हॉट आर द बेसिस. प्रज्वल जरा उभं राहा. सो या केस मध्ये जर बघितलं, ऍसिड्स आर दोज सबस्टन्सेस विच रिलीजेस द हायड्रोजन H प्लस and hydronium H3O plus ions in an aqueous solution. Bases are those substances which releases the hydroxide म्हणजेच OH minus ions in an aqueous solution. ठीक आहे. त्यानंतर मधलं काही मी जास्त तर जात बसत नाही. आयोनायझेशन होतं, दोघांच्या मधला डिफरन्स होता, फिजिकल प्रॉपर्टीज होत्या, बाकी सुद्धा गोष्टी आपण म्हणजेच नॅचरली ऑकरिंग इंडिकेटर्स पण होते. बरोबर आहे. त्याच्यामध्ये कलर चेंज वाले इंडिकेटर्स बघितलेले, ऑल फॅक्टरी इंडिकेटर सुद्धा बघितलेले आहेत. त्या सगळ्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो चॅप्टरचा चालू आहे तो आहे तुमच्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. समजून घ्या मी काय बोलतोय. काय चालू आहे? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. पहिली केमिकल प्रॉपर्टी काय होती बाबा? बहुत तोंड उघडायचं. तुमची टेस्ट झाल्या आता, सायकल टेस्ट 1 झाल्या आहे की नाही? पेपर कुठलं चालू आहे म्हणलं तुम्ही? त्याला सिलेबसला नव्हता. बरं, म्हणजे अगोदर नव्हता सिलेबसला. हा, chemical property. First chemical property, acids and bases react with metal. त्यांची जनरल रिप्रेझेंटेशन, metal plus acid gives a salt and evolution of hydrogen gas. Metal plus base again gives the salt and evolution of hydrogen gas. तुम्हाला एक्सपेरिमेंट माझ्या मते डायग्राम डोळ्यासमोर दिसत असेल. आपण इकडे सोप सोल्युशन मधून तुम्हाला गॅस इंडिकेट करायचा आहे किंवा त्या ठिकाणी पॉप्टिस्ट असणार आहे. काल किंवा कालच्या सेशनपर्यंत आपण जी शेवटची केमिकल रिएक्शन बघितली ती होती तुमची सेकंड, की ओनली कोण? ऍसिड रिॲक्ट विथ मेटल कार्बोनेट आणि मेटल बायकार्बोनेट. कोणा सांगा? ऍसिड रिॲक्ट विथ मेटल कार्बोनेट आणि मेटल बायकार्बोनेट. की ज्या केसमध्ये आपण जर बघितलं, पहिली रिएक्शन होती तुमची मेटल कार्बोनेट, टेस्ट ट्यूब, एक डिलिव्हरी ट्यूब, एक क्रिस्टल पॅनेल आणि दुसरे टेस्ट ट्यूब घेतले. त्याच्यामध्ये आपण वन टाइप ऑफ सोल्युशन होतं. कुठलं होतं प्रणव? टेस्ट ट्यूब बी मधलं सोल्युशन कोणतं होतं? लाईम वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आज पुष्प बघायचं आहे की नाही आपल्याला? हा, बोल हर्षवर्धन. भावाला येतंय? हा, आदित्य भंडारे बोला. लाईम वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑनलाईन मध्ये तुम्ही बोला तर चालेल बघा. मी कॅल्शियम हायड्रोक्साईड. काय आहे तुमचा? कॅल्शियम हायड्रोक्साईड CaOH टॉईस. अरे नक्की का? बर, आता जर याच्यामध्ये रिएक्शन बघितली, पहिल्यांदा तुमचं काय होणार आहे? तर तुमचा जो मेटल कार्बोनेट आहे तो कोणासंग रिएक्शन घडवणार? ऍसिड संघ रिएक्शन घडवणार. ऍसिड संघ रिएक्शन घडवली की त्या ठिकाणी तुमचा सॉल्ट, वॉटर अँड इव्होल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस तयार होणार आहे. इव्हॉल्ड कार्बन डायऑक्साइड गॅस वी हॅव टू पास थ्रू द लाईम वॉटर. किंवा टेस्ट ट्यूब बी मध्ये तुम्हाला तो पास आउट करायचा आहे. सो त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड रिॲक्ट विथ कॅल्शियम हायड्रोक्साईड. देर इज अ फॉर्मेशन ऑफ कोणत्या टाईपची प्रिसिपिटेट तयार होते रे? कालचा शिकवलेला पॉइंट आहे, तुम्हाला हे आठवण झाले. हा, व्हाईट प्रेसिपिटेट तुमची तयार होणार आहे. माझ्यामध्ये तो कॅल्शियम कार्बोनेट तयार होणार. बरोबर आहे. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 विच इज अ व्हाईट प्रेसिपिटेट अलॉंग विथ वॉटर आणि एवढंच तयार होणार आहे. कॅल्शियम कार्बोनेट आणि वॉटर तयार होणार आहे. आणि जर आपण याच्यात एक्सेस CO2 जर टाकला तर त्या ठिकाणी कॅल्शियम बायकार्बोनेट त्या ठिकाणी म्हणजेच मेटल बायकार्बोनेट तयार होणार आहे. दुसऱ्या रिएक्शन मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं, मेटल कार्बोनेट विल बी रिप्लेस्ड बाय द मेटल हायड्रोजन कार्बोनेट, ज्याला आपण म्हणतो मेटल बायकार्बोनेट. की त्या केसमध्ये पण सेम रिएक्शन राहणार. मेटल बायकार्बोनेट किंवा मेटल हायड्रोजन कार्बोनेट रिएक्ट विथ ऍसिड टू प्रोड्यूस द सॉल्ट, वॉटर अँड इव्होल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस. कार्बन डायऑक्साइड गॅस इव्हॉल्व तुमची जी लाईम वॉटर टेस्ट आणि शेवटला एक्सेस CO2 टेस्ट आहे तशी सेम राहणार आहे. त्यानंतर तुम्ही शेवटच्या केसमध्ये एक्स्ट्रा एक्झाम्पल सुद्धा लर्न केलेली आहे. रिमेंबरिंग होत आहे का? बोला.
Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हा. तर पुढचा जर पॉईंट बघितला, आपल्याला थर्ड केमिकल प्रॉपर्टी लर्न करायचं. थर्ड केमिकल प्रॉपर्टी आहे तुमची ऍसिड्स अँड बेसेस रिॲक्ट विथ इच अदर, अदरवाईज ऍसिड अँड रिएक्शन ऑफ ऍसिड विथ बेस. सगळ्यात महत्वाचं नाव आहे तुमच्या रिएक्शनला कोणतं? तुमचं न्यूट्रलायझेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे तुमची? न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आता त्याच्या नावातच लपलंय न्यूट्रलायझेशन, म्हणजे न्यूट्रल सोल्युशन तयार होतं. न्यूट्रलायझेशनचं मिनिंग काय? न्यूट्रल सोल्युशन त्या ठिकाणी तयार होणार आहे. आता हे कसं होतंय? तर या ठिकाणी जर बघितलं, व्हेनेवर यू टेक द दोन टेस्ट ट्यूब तुम्हाला घ्यायचे आहेत. एका टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला ऍसिड, एका टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला बेस. दोन्ही ऍसिड आणि बेस एकमेकांसंग कंबाईन करायचं. वैशिष्ट्य असं होतंय की वेन द ऍसिड अँड बेसेस कंबाईन टुगेदर दॅट टाइम ऍसिड रिॲक्ट विथ बेस म्हणा किंवा बेस रिॲक्ट विथ ऍसिड म्हणा, तर दोघं पण काय करतात, एकमेकांचा जो इफेक्ट आहे म्हणजे ऍसिडचा ऍसिडिक इफेक्ट, बेसचा बेसिक इफेक्ट, दोघं काय करणार? दोघांचा इफेक्ट नलिफाय करणार आहे. दोघांचा इफेक्ट काय करणार आहे? नलिफाय. म्हणजे कम्प्लिटली त्यांचा जो ऍसिडिक नेचर आहे आणि बेसिक नेचर आहे ते कम्प्लिटली गायब होणार आहे. आणि दॅट प्रोसेस विल कॉल्ड ॲज द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. मग बोर्डवरती काय म्हणलंय मग तुमच्या? द रिॲक्शन बिटवीन ऍसिड अँड बेस टू गिव्ह द सॉल्ट अँड वॉटर नोन ॲज द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. अशी रिॲक्शन कुणाच्या मधली? ऍसिड आणि बेसच्या मधली रिॲक्शन की जी तुम्हाला काय देतं? सॉल्ट. सॉल्ट कायम काय असतो? न्यूट्रल असतो. सॉल्ट काय असतो? न्यूट्रल. आणि त्या संग तुम्हाला वॉटर पण मिळणार. सो दिस रिॲक्शन इज नोन ॲज द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. Neutralization reaction takes place when the effect of base is nullified by the acid and vice versa. Vice versa का म्हणलंय? कारण ह्या ठिकाणी म्हणलं इफेक्ट ऑफ बेस इज नलिफाईड बाय द ऍसिड. म्हणजे बेसचा इफेक्ट कोणी घालवला? ऍसिडनं. किंवा उलट ऍसिडचा इफेक्ट कोणी घालवला? बेसनं. टू गिव्ह द सॉल्ट अँड वॉटर. त्याच वेळेला ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन घडली असं तुम्ही म्हणू शकता. इन जनरल जर बोलायला गेलो, अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन कॅन बी रिटर्न ॲज. इन जनरल जर आपल्याला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मांडायची असेल तर हाऊ वी हॅव टू रिप्रेझेंट दॅट? सिम्पली मध्ये तुम्ही ऍसिड प्लस बेस when the acid react with the base किंवा when the base react with the acid it gives a salt and water. त्या ठिकाणी तुम्हाला सॉल्ट आणि वॉटर मिळणार आहे की जो तुमचा सॉल्ट काय असणार आहे? न्यूट्रल असणार. दॅट्स व्हाय दिस रिॲक्शन विल कॉल्ड ॲज द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. समजतंय? Yes, sir. Yes, sir. म्हणजे Yes, काय sir. बघितलं की जर ऍसिड बेस संग मिक्स केला तर ऍसिड काय करतो? बेसचा इफेक्ट घालवून टाकतो. किंवा बेस ऍसिड संग मिक्स केला तर बेस ऍसिडचा इफेक्ट घालवून टाकतो. किंवा हे पण बरोबर आहे, दोघे एकत्र मिक्स केले तरी दोघे एकमेकांची इफेक्ट काय करवणार आहेत? घालवणार आहे. अरे समजतंय? परंतु एक सिंपल लॉजिक आहे, दोन्ही पण घेताना तुम्हाला इक्वल क्वांटिटी मध्ये घ्यावे लागते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 10 ml ऍसिड घेतलंय आणि 5 ml बेस घेतलाय, न्यूट्रलायझेशन घडेल का? सिंपल मध्ये सांगितलं नाही. तर 5 ml ऍसिड तर 5 ml बेस. त्याच वेळेला तुमचं जे सॉल्ट तयार होईल ते काय असणार आहे? कम्प्लिटली न्यूट्रल असणार आहे. हे पण समजून घ्या. नाहीतर तुमचं मीडियम ज्याचं पर्सेंटेज असतं त्या पद्धतीने ते एकतर ऍसिडिक राहील नाहीतर एकतर ते बेसिक राहील. हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. कारण जर ट्रिकी क्वेश्चन टाकायला गेला तर if we are taking the 2 ml if we are taking the 2 ml of acid and 3 ml of a base after the neutralization reaction whatever the substance or whatever the products are formed, what is the nature of that? खाली ऑप्शन तुम्हाला असणार. आता आम्हाला मास्टरने शिकवलंय acid and base react with each other, there is a neutralization reaction, सॉल्ट काय असणार? न्यूट्रल. खाली ऑप्शन न्यूट्रलायझेशन ऍसिडिक बेसिक आणि नन ऑफ दिस. आमची पोरं घे कशाला ठोकायचं? न्यूट्रल. तर पेपर लिहिला, मार्क कुठे गेली? समजून घ्या. केमिस्ट्री मध्ये तुमचा बघा बायोल तुम्ही निवांत राहा, मी तुम्हाला काय टेन्शन देणार नाही. केमिस्ट्री आणि फिजिक्सचे क्वेश्चन दोनदा वाचायचे, कधी पण गडबड करू नका. त्यातलं केमिस्ट्री खरोखर कंटाळतंय. क्वेश्चन प्रॉपरली समजूनच मग उत्तर लिहा, नाहीतर त्याशिवाय डायरेक्ट जाशीला औषध वैशिष्ट्य म्हणजे उत्तर पण तिथं असते रेडीमेड. ठीक आहे? अरे क्वेश्चन कळला रिगार्डिंग द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आता हे आपण इन जनरल बघितलं म्हणजे ऍसिड रिॲक्ट विथ बेस, ऍसिड प्लस बेस गिव्हज अ सॉल्ट अँड वॉटर. तर याचा आपण याची एक्झाम्पल बघूया. बघा बोर्डवरती तुमचे एक्झाम्पल नेक्स्टला मानतोय. सो एक्झाम्पल ठिकाणी बघा येते मी तुम्हाला खाली डायग्राम मध्ये मांडलंय. दिसतोय डायग्राम? त्या ठिकाणी काय घेतलंय? HCl ऍज अ ऍसिड प्लस बेस म्हणून मी काय घेतलाय?
NaOH गिव्ज तुम्हाला एका बीकर मध्ये काय तयार होणार आहे त्या ठिकाणी NaCl प्लस H2O. ह्याच्यामध्ये वॉटर आणि सोडियम क्लोराईड मध्ये सॉल्ट कोणता असणार आहे हो? तुम्ही जरा बोला माहिती सांगून सगळे त्रास घ्या. HCl म्हणते बघ चंद्री बघीची डोक्यावर पडलेच काय? हा काय आहे NaCl. NaCl ला काय म्हणतो बाबा? नाव काय NaCl च? गप्पा. NaCl च नाव काय आहे? बारकं पोरगं पण सांगेल का? सॉल्ट म्हणतात मला माझ्याचं नाव सांगणार. तुझं नाव काय आहे भाऊ? प्रेम आहे ना, तू मुलगा आहेस तसं तो सॉल्ट आहे. तुझं नाव काय आहे? प्रेम आहे तसं त्याचं नाव काय आहे मला सांग. अरे देवा इथलं कंडिशन आहे भाऊ. तुम्हाला तर माहित आहे NaCl चं नाव काय आहे? सॉरी जरा मोठ्यानं बोल, याच्यामुळे येत नाही. करेक्ट आहे. काय नाव आहे? सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड तुमचं काय असणार आहे? सॉल्ट तयार होणार आहे. आता रिएक्शन बघा रे बोर्डवरती. सो वेन सोडियम हायड्रॉक्साईड कोणता बेस घेतला दिसते का इथं? कोणता घेतलाय? सोडियम हायड्रॉक्साईड NaOH रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. बरं दोन्ही पण आता या ठिकाणी तुम्ही म्हणजे तर ऍसिड कोणतं घ्यायचं? तर या ठिकाणी ऍसिड तुम्हाला डायल्यूटच वापरायचं आहे. कोणतं वापरायचं आहे? डायल्यूट. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड इट गिव्स सोडियम क्लोराईड आणि त्या ठिकाणी तुम्हाला वॉटर मिळणार आहे. रिएक्शन बघितली HCl aqueous प्लस NaOH aqueous. HCl aqueous म्हणजेच डायल्यूट ऍसिड आहे. त्यानंतर बेस पण डायल्यूट म्हणत नाही आपण कधी, कारण सगळं बेस आपण कसं घेतो? डायल्यूट मध्येच घेतोय. कॉन्सन्ट्रेटेड बेस आपण कुठेही वापरत नाही. ठीक आहे. त्या दोघांच्या मध्ये रिएक्शन घडली तर काय होतं त्या ठिकाणी? NaCl aqueous म्हणजे हा सॉल्ट तयार होतो त्या ठिकाणी वॉटर लिक्विड मध्ये तुमचं तयार होणार आहे. खाली नाव बघा हायड्रोक्लोरिक ऍसिड सोडियम हायड्रॉक्साईड गिव्स सोडियम क्लोराईड अँड वॉटर. रिएक्शन समजली आहे का? Yes, sir. Yes, sir. Yes. हा आता ही वन ऑफ द फेमस म्हणजेच बऱ्याच ठिकाणी कंटिन्यू तीच रिएक्शन वापरतात, परंतु आपण थोडेसे एक्स्ट्रा रिएक्शन पण लर्न करणं गरजेचं आहे. हो नक्की ना? हा मग काय येणार? एक्झाम्पल नंबर 2 बघा. मी आजनी बेस कोणता घेतो? नाव आय एम टेकिंग द H2CO3. वन ऑफ द तुम्हाला आजला माहित पाहिजे होता, ते कुठे सुद्धा आपण आता काय वापरलं नाही. 2 मिनिटं आहे का? मी बळमून काय घेतलंय एक वन टाइप ऑफ जो आजपर्यंत सीबीएसई ला एकदा पडलाय फक्त एकदा, त्याचं नावच माहित नाही. कुणाला माहित आहे? H2CO3 H2CO3 प्लस 2KOH. आता KOH मला माहित आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे हा काय तुमचा बेस आहे. हे काय असणार? ऍसिड. H2CO3 चं नाव. हा ओके करते ना नाराज त्यामुळे नीट वागायचं. कळतं कळतं घे थोडा पडून बसायचं नाही. H2CO3 नाव येते का ऑनलाईन मध्ये कोणाला? नेटवर्क चेक करू नका. सायक्लिक ऍसिड ठीक आहे. हो गया. बरं मी क्लू देऊ? CO3 आहे. तुम्हाला याचं नाव माहित आहे ना? मग नाव तयार करा. Hydrogen carbonate. हाइड्रोजन कार्बोनेट ओके चलता है, लेकिन ऍसिडचं नाव पाहिजे. HCl ला हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणताय, सल्फ्युरिक ऍसिडला H2SO4 म्हणताय, तसं H2CO3 पण पहिला वर्ड काढा तेवढा. व्हेरी गुड. चला तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही जर ऍसिड घेतलं H2CO3 त्याला आपण कार्बोनिक ऍसिड म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? कार्बोनिक ऍसिड. रिएक्ट विथ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. बघा कार्बोनिक ऍसिड प्लस पोटॅशियम हायड्रॉक्साईड गिव्स K2CO3 पोटॅशियम कार्बोनेट प्लस 2H2O. मी अजून सांगतोय, फक्त एवढं रिएक्शन करा. अजून सांगतोय सीबीएसई ला ह्याच्यापेक्षा बाहेरची कुठली रिएक्शन पडत नाही. सो बिंदास्त राहा. मी सगळ्या रिएक्शन तुमच्या जेवढ्या पण पॉसिबल आहेत सगळ्या याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. कळतंय?
हा. So H2CO3 ला कार्बोनिक ऍसिड रिएक्ट विथ पोटॅशियम हायड्रॉक्साईड गिव्ज K2CO3 ज्याला आपण म्हणतो पोटॅशियम कार्बोनेट आणि अलॉंग विथ 2H2 वॉटर मॉलिक्युल साठी काय तयार होणार आहे. वन्स अगेन चेक करा, बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे. हायड्रोजन 2 बस खाली, हायड्रोजन 4 बरोबर आहे का. 4 4 इथं हायड्रोजन 2, इथले हायड्रोजन 2, 4 आणि 4 तिकडे पण 4. मोजा बॅलन्स्ड आहे का. प्रत्येक टायमाला रिएक्शन ठेवायची सवय लावा बॅलन्सिंगची. येस सर. काय दाखवायची दिसले आम्हाला. पुढं एक्झाम्पल नंबर 3 वी टेकिंग द रेग्युलरचा आपण ऍसिड वापरला तिकडे बघा. H2SO4 हा वीक बेस आहे आणि हा वीक ऍसिड आहे. ठीक आहे, हे स्ट्रॉंग बेस आहे. इकडे बघा मागाची जी रिएक्शन बघितली पहिली थोडक्यात खंडवाई गेलं तर रिएक्शन मध्ये काय घंटाला फरक पडत नाही. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस दोघांची ताकद चांगली आहे. त्या केसमध्ये तुम्ही जे रिएक्शन वापरल्या याच्यामध्ये जर बघितलं हा कार्बोनिक ऍसिड वीक ऍसिड आहे. कसला आहे, वीक, आणि हा तुमचा स्ट्रॉंग बेस. आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये जे तुम्ही 2 एक्झाम्पल घेतात H2SO4 आहे ना, अमोनियम हायड्रॉक्साईड, तर स्ट्रॉंग ऍसिड आणि हा काय आहे तुमचा वीक बेस. कळतंय. तरी सुद्धा त्यांच्यामध्ये रिएक्शन घडणार आहे की सल्फ्युरिक ऍसिड रिएक्ट विथ अमोनियम हायड्रॉक्साईड 2NH4OH काय तयार होईल. हातवर करा बघा, सॉल्ट कुठला असेल जमते तुम्हाला, काळजी करू नका. H2SO4 + 2NH4OH कुठलं काय रिप्लेस होते बघा ऑनलाईन मध्ये सांगा. अमोनियम सल्फेट. बर, प्रत्यक्ष कोण म्हणतात आणि कोण दुसरं नाव. ओके, तुमचं पण ते झालंय वैशिष्ट्य आहे. बघा जमतंय, काळजी करू नका, करेक्ट आहे. तर त्या ठिकाणी अमोनियम सल्फेट मॉलिक्युलर फॉर्म्युला जरा चेक करा. अमोनियम सल्फेटचा काय आहे, NH4 चॉईस SO4 + 2H2O. कळतंय. आज सगळ्यात ही कधी रिएक्शन विचारलेली नाही, खरं माहित असू दे, कारण सेमिस्टर काय पडेल काय सांगता येत नाही. ठीक आहे. H2SO4 + 2NH4OH gives the NH4 twice SO4 + 2H2O. कळलंय. इट इज ऑल अबाउट द न्यूट्रलायझेशन रिएक्शन. न्यूट्रलायझेशन रिएक्शन सगळ्यांना समजली आहे का. Yes, sir. येस सर. आणि न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये प्रत्येक वेळेला तुमचं काय झालं, हे जे सगळं असेल ना काय म्हणायचं, सॉल्ट, आणि दिस इज वॉटर. समजा तुम्हाला गणिताला क्वेश्चन टाकला, वेन अ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस रिएक्ट विथ ईच अदर. When strong acid and a weak base react with each other, तर salt प्रोड्यूस होईल का. कारण आपलं कुठे पुस्तकातच नाही. तर म्हणून मी एक्झाम्पल दिलं, काही घंटा फरक पडत नाही. पडतोय तर आपल्या सिलेबस एवढे डिटेल द्या, आपल्याला जायचं नाही. सॉल्ट पण त्याच्यामध्ये थोडासा फरक राहतोय, तो ऍसिडिक नेचर मध्ये जातोय का बेसिक नेचर मध्ये जातोय ते बघायला पाहिजे. इकडे बघा या ठिकाणी K2CO3 त्याच्यामध्ये वीक ऍसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे, त्याचं निश्चित आहे थोडस काय असतंय बेसिक असतंय. त्या ठिकाणी NH4OH आहे, तर NH4 हा तुमचा वीक आहे, तर थोडस काय शो करणार आहे, ऍसिडिक नेचर शो करणार आहे. तर आपल्याला डिटेल जायचं नाही. कळलंय. ओके, पुढं माझ्या मते नंतर नवीन पॉईंट आहे, रिएक्शन ऑफ ऍसिड विथ मेटल और मेटॅलिक ऑक्साइड्स ऑल्सो कॉल्ड बेसिक ऑक्साइड्स. हे नंतर बघू, तर एवढं लिहून घ्या. कोणाला डाऊट आहे न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये. हा, न्यूट्रलायझेशन रिएक्शन सगळ्यांना समजले आहे का. Yes, sir. बघा नेक्स्ट रिएक्शन आहे तुम्हाला, रिएक्शन ऑफ ऍसिड विथ मेटॅलिक ऑक्साइड्स और बेसिक ऑक्साइड. माझ्यामध्ये टाइम झाली की होईल काय, नाही होईल, सोपी आहे, घरी घेऊन आणा.
हा बरं एक काम करा, ही डायग्राम टाकतो, डायग्राम घरी ड्रॉ कर, टायटल लिहून घ्या, टायटल लिहा, डायग्राम घरी काढा, टायटल लिहून घ्या. कारण पुस्तकात डायग्राम नाही, हे मुळानं हे आयर्न मिल ना, हे सरळ आहे, सरळ सरळ मुळा दिसेल. हा ते काढताना तुम्ही कसं काढलं, मुळ्यावाने काढले म्हणून दिसतंय, तसं सरळ आहे तो. तुम्ही जरा चांगला काढा सरळ, सरळ हे ढवळायला, ते सोल्युशन ढवळण्यासाठी वापरलं जातं. ग्लास असते, ग्लास बघितलंय ना, दिल्यात सगळ्यांच्या बाय नोटबुक, इथं नाही मार्ग आहे कोणाची बाय नोटबुक, फक्त श्रेया भोसले यांची बाय नोटबुक आहे, त्यांना लग्न महत्वाचं. बरं घ्या, डायग्राम टाकतो ग्रुप वरती, पूर्ण करा, अभ्यास करा, दुपारी पेपर द्या व्यवस्थित, बुडवू नका.